मंडळी, आत्ताच मी झी चित्रगौरव पुरस्काराचा एक टीझर म्हणता येईल पाहिला आणि असं वाटलं की हा टीझर किंवा 2025चा जो पुरस्कार सोहळा हा होत आहे, हा नवीन करण्याची काही आवश्यकता नव्हती. हा 10 वर्षापूर्वीचा टीझर किंवा ट्रेलर दाखवला असता आणि तोच 10-15 वर्षापूर्वीचा पुरस्कार सोहळा 2025 मध्ये टेलिकास्ट केला असता, तरी यामध्ये काही जास्त बदल दिसले नसतं. मंडळी, तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर या टीझरमध्ये तेच कलाकार नाचत आहे, तेच कलाकार पुढे बसलेले आहे आणि यामध्ये काहीच डाऊट नाही मंडळी, जे कलाकार 10-15 वर्षापूर्वी पुरस्कार घेत होते तेच आलटून पालटून पुरस्कार घेतील. मंडळी, फरक फक्त एवढाच असणार की 10-15-20 लोकांपैकी अर्धे लोक आत्ता पुरस्कार घेतील, अर्धे लोक पुढचा पुरस्कार घेतील. म्हणजे आलटून पालटून जणू काही याच लोकांना मराठी फिल्म इंडस्ट्रीचा एक प्रकारे ऑल टाईमसाठी कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवला आहे असं आपल्याला दिसते. मला कुणावरही टीका करायची नाही आहे, पण आपला सिनेमा मागे का राहतो हेच कलाकार बाहेर येऊन मराठी प्रेक्षकांच्या नावानं बोंबा मारतात. मग यांना असं का नाही वाटत की नवीन चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे? रायटर, ॲक्टर, डिरेक्शनपासून तर प्रत्येक क्रिएटिव्ह फील्डमध्ये तेच चेहरे तुम्ही घालत असल्याने तुमचा सिनेमा पुणे आणि मुंबईच्या बाहेर निघत नाही आणि तुम्ही अपेक्षा ठेवतात ऑल महाराष्ट्र आमचे सिनेमे का पाहत नाही. अरे, विदर्भातला एक तरी टॉप लेवलचा तुमच्या लाईनमध्ये बसलेला आम्हाला कलाकार दाखवून द्या, मराठवाड्यातला दाखवून द्या. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही भेदभाव करता, पण तुमचा सिनेमा जोपर्यंत नवीन टॅलेंटला वाव देणार नाही, संधी देणार नाही, तोपर्यंत आपला यूथ आपल्या सिनेमाशी जोडल्या जाणार नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आपला जो नवयुवक आहे तो अल्लू अर्जुनचा भक्त आहे. अल्लू अर्जुन सारख्या साऊथ इंडस्ट्रीतल्या कलाकारांचा तो खूप मोठा चाहता आहे, पण आपल्याकडे एक सुपरस्टार नाही जो या यूथ नवीन वर्गाला, नवीन प्रेक्षकांना थिएटरला घेऊन येईल, ओढत घेऊन येईल. असं आपल्याकडे कलाकार नाही आणि याचं सर्वात मोठं कारण हे स्थायिक झालेले जे लोक आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मंडळी, तेच लोक एक प्रकारची मोनोपोली चालवत असल्याने मराठवाडा आणि विदर्भासारख्या ठिकाणचे कलाकार मराठी इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी धजावत नाही आहे, त्यांची हिंमत नाही होत आहे. कारण 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, अर्धी जिंदगी देऊन सुद्धा हाती काहीच लागत नाही. याचे कितीतरी अनुभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे. कलाकारांची क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणाऱ्या माणसाचा आपल्याकडे तुटवडा आहे अशातला भाग नाही. तुम्ही फक्त मुंबई पुण्याच्या बाहेर येऊन बघा, प्रत्येक गल्लीमध्ये एक विकी कौशल दिसतील. मंडळी, तुम्ही फक्त मुंबई आणि पुण्याच्या बाहेर निघून बघा, आपल्या फिल्म इंडस्ट्रीला बाहेर काढून बघा. तुम्हाला कलाकारांचा, टेक्निशियनचा आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये उत्सुक असलेल्या लोकांचा भांडार मिळेल आणि हीच रियालिटी आहे.